नारळाच्या झाडांवर मोठं संकट ओढावलंय। हवामान बदलामुळे गगनाला खरं तर दर भिडलेले आहेत। केरळचे पारंपरिक उत्पन्न संकटात आल्याचं चित्र आहे। नारळाचा देश अशी ओळख असलेल्या या राज्याला आज गंभीर नारळ संकटाचा सामना करावा लागतोय। उत्पादन सातत्यानं घटत असल्यानं आणि नारळाच्या पिकावर मोठ्या संकटांमुळे नारळ आणि नारळ तेलाच्या किमती गगनाला भिडल्यात। नारळाचे उत्पादन घटल्यानं केरळमधील शेतकरी आणि पारंपरिक उद्योग धोक्यात आले। आज केरळमध्ये पुरेसा नारळ मिळणंही कठीण झाले। त्यामुळे आता शेजारील तामिळनाडू राज्यात खरं तर या राज्यावर आता केरळला अवलंबून राहावं लागते। गेल्या वर्षी 30 रुपयांपेक्षा कमी दरात मिळणारा एक नारळ आज 70 ते 72 रुपये प्रति नारळ दराने मिळतोय। परिणामी नारळ तेलाचा भाव हा 400 ते 410 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलाय। केरळ हे नावच केरा अर्थात नारळ या शब्दावरून पडलं आहे, पण आज गॉड्स ऑन कंट्री ही आपली ओळख गमावण्याच्या भीतीशी झगडत आहे। कारण नारळाचे उत्पादन आणि झाडांची संख्या सातत्यानं घटत आहे। उत्पादन घटण्याची काही प्रमुख कारणं देखील समोर आलेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।